बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी ती म्हणजे विधानसभा अध्यक्षपदावरून आता महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता आहे। कारण काँग्रेसनं निश्चित केलेले उमेदवार राष्ट्रवादीला नकोयत असं समजतंय। पृथ्वीराज चव्हाण आणि संग्राम थोपटे या दोन नेत्यांची नावं काँग्रेसनं शॉर्टलिस्ट केली आहेत, पण नेमकी हीच नावं राष्ट्रवादीला मान्य नाहीयेत आणि म्हणूनच राष्ट्रवादीनं अद्याप व्हीप काढलेला नाही अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती। तेव्हापासून राष्ट्रवादीचा पृथ्वीराज यांच्यावरती राग आहे अशी चर्चा नेहमीच असते आणि त्यातच विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फारशी घाई सुद्धा झालेली दिसत नाहीये। विधानसभा अध्यक्षपदावरून आता महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यताही वर्तवली जाते, कारण काँग्रेसनं निश्चित केलेले उमेदवार राष्ट्रवादीला नकोयत असं समजतंय। पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे या दोन नेत्यांची नावं काँग्रेसनं शॉर्टलिस्ट केली होती, पण नेमकी हीच नावं राष्ट्रवादीला मान्य नाही असं समोर येतंय आणि म्हणूनच राष्ट्रवादीनं अद्याप व्हीप काढलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती आणि तेव्हापासूनच राष्ट्रवादीचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती राग आहे अशी चर्चा नेहमीच असते आणि यातच विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीजवळ आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फारशी घाई सुद्धा दिसत नाहीये। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे। रामनाथ, विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते, अधिक अपडेट्स। शैलजा, नक्कीच आपण पाहतोय की एकीकडे काँग्रेसकडून काँग्रेसचाच अध्यक्ष जो आहे विधानसभेचा असेल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र हे स्पष्ट करत असताना शिवसेना आणि त्याच पाठोपाठ आता काँग्रेसकडून व्हीप जारी करण्यात आलाय, तर दुसरीकडे आपण पाहतोय की राष्ट्रवादीकडून अजूनही व्हीप जारी करण्यात आलं नाही। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून या ठिकाणी काँग्रेसकडून जी नावं पुढे येतात याला विरोध असल्याची माहिती राजकीय वर्तुळात रंगते। कारण आपण पाहतोय की संग्राम थोपटे आणि त्या पाठोपाठ जर अनुभवी अध्यक्ष द्यायचं झालं तर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे येत आहेत। मात्र पृथ्वीराज चव्हाण हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी मोठ्या अडचणींचा सामना राष्ट्रवादीला करावा लागला होता। सिंचन घोटाळ्यातील श्वेतपत्रिका काढण्याची मागणी देखील मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती। त्यामुळे पुन्हा एकदा याविषयीचा वाद जो आहे हा अजूनही पृथ्वीराज चव्हाण आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीमधला कायम आहे। असं असताना या दोन्ही नावांवरती कुठेतरी राष्ट्रवादी जी आहे ही नाराजी असल्याची माहिती मिळते। त्यामुळे कुठेतरी व्हीप अजून जो आहे हा राष्ट्रवादीतून काढला गेला नाही असं देखील बोललं जातं। तर दुसरीकडे आपण पाहिलं की अध्यक्षपद जरी नसलं तरी उपाध्यक्षपद सध्या राष्ट्रवादीकडे आहे। अशात गेल्या मार्चमध्ये जेव्हा नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जे आहेत यांनीच या ठिकाणी जी सूत्र हाती घेतली होती त्या दृष्टिकोनातून हे जे अधिवेशन आहे हे देखील राष्ट्रवादीच्याच अध्यक्षतेखाली म्हणजे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडावा अशीच काहीशी भूमिका राष्ट्रवादीची आहे का याविषयी देखील चर्चांना उधाण पडते। मात्र आता काँग्रेसचा अध्यक्ष जो आहे हा विधानसभेचा बनेल हे निश्चित झाल्यानंतर पुढील शुक्रवारी जे आहेत हे काँग्रेसचे दिल्लीतील नेते मुंबईत दाखल होणार आहेत आणि त्यानंतर नाव निश्चित केलं जाणार। मात्र या नावाला नक्कीच रामनाथ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण बघतो अध्यक्षपदावरून आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यताही वर्तवली जाते। सोयीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी ही अडून बसली आहे आणि पृथ्वीराज यांच्या नावाला सुद्धा विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या सगळ्या संदर्भात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। सध्या एक गोंधळ बघायला मिळतो आहे, कारण महाविकास आघाडीकडून अजून कुठल्याही पद्धतीची स्पष्टता आलेली नाहीये। आपल्यासोबत या ठिकाणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीरजी, खरं तर एकीकडे जे आहे ते शिवसेनेनं व्हीप बजावलाय, त्यानंतर काँग्रेसने व्हीप बजावलाय, पण राष्ट्रवादीने अजून व्हीप नाही बजावलाय। याच्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण आहे की नेमकं काय अध्यक्षांची निवडणूक घ्यायला काय अडचण आहे, याच्यामध्ये तर अडचण नाही। ज्या पक्षाला तुम्हाला अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये निर्णय द्यायचा असेल त्याला निर्णय द्या, पण विधानसभेचं अधिवेशन हे अध्यक्षाविना करणं म्हणजे आत्म्याविना शरीर, इंजिन विना गाडी, पेट्रोल विना कार अशा पद्धतीचं आहे। विधानसभेचा अध्यक्ष ज्यांना निवडता येत नाही, ज्यांना विधानसभेचा अध्यक्ष 288 सदस्यातून निवडता येत नाही, ते कसे निर्णय करू शकतील? ही कोणती पद्धत आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या काही प्रथा परंपरा आहे त्या मुडीत घालायच्या? काय तर तुमचं एकमेकाशी पटत नाही, तुम्हाला एकमेकाला बसून निर्णय करता येत नाही, तुमच्यामध्ये निर्णय क्षमता नाही, तुम्हाला लखमा मारला आहे निर्णय घेण्यामध्ये,
आणि म्हणून तुम्ही विधानसभेच्या संदर्भातली जी पवित्र परंपरा आहे, उच्च कोटीची परंपरा आहे, ही प्रथा ही मोडीत टाकायची. लोकशाहीमध्ये याला माफी नाही. पण सर, व्हीप जो आहे तो राष्ट्रवादीने अजून बजावलेला नाहीये, त्याच्यामुळे कुठेतरी संभ्रमाचं वातावरण आहे. कारण राष्ट्रवादी मग व्हीप का नाही बजावते असा देखील सवाल उपस्थित होतो. नाही, व्हीप काढण्याची आवश्यकताही नाही. अध्यक्षपदाची निवडणूक घेताना तुम्हाला सद्विवेक बुद्धीने मतदान करता येतं. त्याला काही तुम्हाला व्हीप काढण्याची आवश्यकता नाही. व्हीप बजावण्याची तशी काही गरज नव्हती. जर विश्वास असता तर याची खरंच गरज नव्हती असं मत जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन राकेश अडुगसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.